तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट्सअपच्या डी पीचा स्क्रीनशॉट कसा काढायचा आणि एक अपडेट देखील सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपमध्ये जाता आणि व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर समजा तुम्हाला या डी पीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्ही असं क्लिक करता आणि त्यानंतर समजा अशी साईटला स्क्रीनशॉट काढायला गेलं तर दिस ॲप डझंट अलाउ असं हे चिन्ह येतं, असं येतं बघा. तर स्क्रीनशॉट तुम्हाला काही निघत नाही. तर स्क्रीनशॉट कसा काढायचा ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी 2 मार्ग सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणत्याही मार्गाने स्क्रीनशॉट काढू शकता. एक तर सगळ्यांना माहिती असेल म्हणणं ते सगळं सोपं आहे. ते स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्हाला या असं क्लिक करायचं आहे यावरती आणि असं स्क्रीनशॉट काढायचा आहे. त्यानंतर तुम्ही या स्क्रीनशॉटला क्रॉप करू शकता असं. असं तुम्ही ते स्क्रीनशॉट क्रॉप करू शकता. अशापैकी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर मित्रांनो, आणि आपलं व्हॉट्सअपचं अपडेट आलेलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर आता मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आहे, काही ठेवायचे. त्या व्हॉट्सअपला समजा तुम्हाला 1 मिनिटाचं स्टेटस ठेवायचं असलं तुम्ही अर्धा स्टेटस 30 सेकंदाचं स्टेटस ठेवत होते. आता व्हॉट्सअपने एक एवढी चांगली आपल्यासाठी अपडेट दिलेला आहे की आपण व्हॉट्सअपमध्ये आता 30 सेकंदाचं नाही तर आता आपण 60 सेकंदाचं स्टेटस ठेवू शकतो. 1 मिनिटापर्यंत स्टेटस ठेवू शकतो. ते कसं ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. स्टेटस ठेवायचं तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला कसं ठेवायचं. हे बघू शकता तुम्ही, स्टेटस किती सेकंदाचं आहे हे बघू शकता. हा माझा व्हिडिओ आहे, 1.5 ते 2 मिनटाचा व्हिडिओ असेल. हे बघू शकता 1 मिनिटाचा तुम्हाला दिसत असेल इथे. 1 मिनिटापर्यंत आता मी स्टेटस ठेवू शकतो. पहिल्यांदा आपण समजा फक्त 30 सेकंदाचं ठेवायचं आहे. आता 60 सेकंदापर्यंत स्टेटस ठेवू शकतो. हे स्टेटस की मला सध्या ठेवायचं नाही तर ठेवून तुम्हाला दाखवलं असतं. हे बटन तुम्हाला तर माहिती आहे स्टेटस कसं ठेवायचं. त्यानंतर मी स्क्रीनशॉट काढण्याचं कडे जाऊया आपण. स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्हाला कसं स्क्रीनशॉट काढायचं त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव तुम्हाला सांगतो मी काय. प्ले स्टोअरमध्ये यायचं. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे वेब स्कॅनर हे इथं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला मी ॲप दाखवतो कोणतं आहे ते. हे बघू शकता तुम्ही. व्हॉट्सअप ॲपचं इंटरफेस बघून कसं आहे. हे असं काही ॲप आहे. माझं इथं मी इन्स्टॉल केलेलं आहे. ओपन करायचं आहे. त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. मग थोडा वेळ लागेल. थोडी वाट बघायची आहे. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करून टाका. परत त्यानंतर तुम्हाला लिंक विथ फोन नंबर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला वरून असं कोड येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे व्हॉट्सअपवरती. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर यूज मोबाईल डाटा यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो कोड टाकायचा आहे. तर तुम्हाला कोड टाकण्यासाठी असं बघायचं आहे SNAN. मी टाकून घेतो कोड तो. त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप त्या ह्याच्यामध्ये लॉग इन होऊन जाईल. आता इथं लॉगिंग इन ऑप्शन दिसून राहिले. त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप हे लॉग इन झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. लास्ट ॲक्टिव्ह टुडे ॲट 3:07 दिसते तुम्हाला. 3:07 तुमचं हे त्यात वेब स्कॅनरमध्ये लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेब स्कॅनर ॲपमध्ये यायचं आहे. तुम्हाला इथं तुमचं व्हॉट्सअप जसे तसे मस्त किती दिसेल. थोडा वेळ लागेल.
आता हे चॅट लोडिंग होऊ राहिलं, ते थोडा वेळ लागेल याला. काय नाही, 2-3 मिनटं लागेल, एवढं काही वेळ लागत. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. थोड्याच वेळात आता तुम्हाला कळेल स्क्रीनशॉट कसा काढायचा डीपीचा, आणि तुम्ही कोणाच्या डीपीचा स्क्रीनशॉट काढत आहे तुम्हाला ते सुद्धा मला एकदा कमेंट करून सांगा, म्हणजे मला देखील कळेल तुम्हाला कोणाच्या डीपीचा स्क्रीनशॉट काढायचा. त्यानंतर तुम्हाला आता मला ह्या डीपीचा स्क्रीनशॉट काढायचा होता, मी यावरती क्लिक करतो. तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं डीपीवर. त्याच्या थांबा, थोडं प्रॉब्लेम. त्यानंतर इकडं साईडला येतं आहे, असं येतं, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला त्याचा असा डीपी घ्यायचा आहे, असं ओपन करायचं आहे, आणि जसा माणसं तसा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. हे बघू शकता तुम्ही, मी स्क्रीनशॉट काढलेला आहे. असं क्रॉप करून घ्यायचा, फोटो सेव्ह. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि अजून अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, एवढं जाता सांगा की तुम्हाला कोणाच्या डीपीचा स्क्रीनशॉट काढायचा आहे.